दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. दिलीप पाटील तर सामन्याला सुरुवात होते. गावदेवी भादवड आणि जय हनुमान गोवे या दोन संघामधील सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. विजय आणि दिलीप पाटील ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे आणि सलामीचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होते प्रल्हाद नाईक, संघ नायक गावदेवी भादवड संघाचा. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी कर्णधारांना पाठवायचं आहे. जो संघ हजर नसेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली 12:18 झालेले आहेत. टायमिंग सेट करण्यात आलेला आहे. पहिला चेंडू प्रल्हाद नाईक समोर विजय. दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना. अतिशय सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. वेलकम सोमनाथजी म्हात्रे. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा तयार. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक गणेश पाटील चांगले क्षेत्ररक्षण केले होते. थ्रो मात्र चुकीचा फेकला गेला. दोन धावा घेतलेल्या आहेत आणि 2 धावा झालेल्या आहेत. श्री गणेश झालेला अकाउंट ओपन करतोय राजू पाटील. क्षेत्ररक्षण चांगले झालं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. फक्त दिशा होती दिली होती चेंडूला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 3. 1-3. अतिशय असा महत्त्वाचा सामना गावदेवी भादवड आणि जय हनुमान गोवे या दोन संघामध्ये. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा विकेट मात्र विजय बाद झालेला आहे. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दिलीप पाटील सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू गॅप मधून चाललोय. बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. येतोय प्रेक्षणीय चौकार. बस 7. अतिशय सुरेख असा फटका दिलीप पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रल्हाद नाईक दिलीपसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मला आता मात्र शैलेश म्हात्रे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि धावबाद होत आहे राजू पाटील.
नवीन फलंदाज निकेश मैदानामध्ये आलेले आहेत. 2-7 अशी धावसंख्या जयहनुमान गोवे संघाची. पुन्हा एकदा प्रल्हाद नाईक गोलंदाजीसाठी सज्ज. दिलीप पाटील याच्यासाठी अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 अशी धावा झालेल्या त्या जय हनुमान गोवे संघाच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रल्हाद नाईक यांच्याकडून. फक्त 8 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2 महत्त्वाचे बली सुद्धा मिळवले. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी संजय म्हात्रे सज्ज झालेले आहेत. समोर फलंदाज दिलीप पाटील डावखुरे फलंदाज आहेत. आतापर्यंत चांगली कामगिरी. तर शुभ आगमन होता या भिवंडी तालुका 40+ संघटनेचे संस्थापक माजी अध्यक्ष माननीय श्री कुंदन पाटील साहेब. सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. याची नोंद घ्या. संजय म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज दिलीप पाटील डावखुरा फलंदाज. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे आतापर्यंत. सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. शॉर्ट लेगला चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या 9. मागच्या सामन्यामध्ये 64 धावांचं टार्गेट चेस केलं होतं गावदेवी भादवड संघाने चेरुबा कोण संघासमोर. जी टीम नंबर 1 वर रँकिंग करत होती त्या टीमच्या अगेन्स्ट 64 धावा इथे चेस केल्या होत्या. स्ट्राईकला निकेश. संजय म्हात्रे फिल्डिंगमध्ये बदल करताना लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षकांना इथं थोडासा त्रास जाणवतो. कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होईल धावबाद निकेश. त्यांच्या बॅटमधून आला होता. धावसंख्या येते 10. 3 बाद 10 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय दिलीप पाटीलसाठी. यावेळेस सुंदर असा फटका सजवलाय. गॅपमधून चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होती ती 11. बंडू प्रथम स्ट्राईक घेताना मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि या मैदानावर नेहमीच बंडू याची कामगिरी चांगली होत असते. संजय म्हात्रे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. संतोष तरे आणि शैलेश म्हात्रे
हे दोन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेले आहेत. संजय म्हात्रे बंडूसाठी अतिशय सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. डीप मधून शैलेश म्हात्रे सरसावतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे. 2 धावा तिथे पूर्ण झाले आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 13. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. संजय म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे प्रल्हाद नाईक. एकच धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. धावसंख्या होती ती 14. 3 बाद 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. दिलीपसाठी हा चेंडू फुल टॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल घेतलेला आहे. दिलीप पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच स्ट्रॅटेजिक टाईम थोडासा मॅच थांबला तर आपण एक मेगा सत्कार करूया व्यासपीठावर. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून नवी पोर्टेबलेस संघटनेच्या स्पर्धेमध्ये एक स्पेशल अनाउन्समेंट झाली होती की आमची ही संघटना ही 2008 पासून सुरू झाली या भिवंडी तालुक्यामध्ये. मात्र ही संघटना चालू करण्यामागे उद्देश असा आहे की काही खेळाडू चांगले खेळाडू म्हणून या संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये होते. कुठेतरी व्यसनमुक्ती म्हणून ही संघटना बनली गेली आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. कुंदन पाटील साहेबांचा नेहमी हा संदेश प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. त्यांच्या भाषणामध्ये देखील हा मी करत असतात. म्हणून संस्थापक अध्यक्ष साहेबांचा हा मान सन्मान या व्यासपीठावर आपण केलेला आहे. बॅक टू कॉमबॉक्स. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर मॅच पुन्हा सुरू होत आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गावदेवी भादवड संघाच्या गोलंदाज प्रल्हाद नाईक, त्यानंतर संजय म्हात्रे फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि एक महत्त्वाचा विकेटसुद्धा दिलीप पाटील याला बाद केलेला आहे. एक महत्त्वाची जोडी आता मैदानात बंडू पाटील आणि मागच्या सामन्यातील हिरो प्रमोद भोईर मैदानात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं शैलेश म्हात्रे. आपल्याकडे फक्त 4 मिनिटांचा अवधी आहे हे षटक पूर्ण करण्यासाठी. शैलेश म्हात्रे बंडूसाठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. अतिशय वेगाने आणि चांगले क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे. नक्कीच काही धावा तिथे वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायचे आहे आणि कंपल्सरी आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस. शैलेश म्हात्रे प्रमोद भोईरसाठी हा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अतिशय सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं लावलं गेलं आहे गोलंदाजांकडून. 1 धावाने संघाची धावसंख्या 16. शैलेश म्हात्रे इथे मध्ये स्लोवर चेंडूच्या हाताळणी. चेंडू हवेत आहे. संतोष तरे चेंडूवर झेपावले होते. चुकी होते आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार.
क्षेत्ररक्षण आहेत प्रल्हाद नाईक, फक्त एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 22. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत चांगली एक चौकार जर सोडला तर गोलंदाजी शैलेश म्हात्रे यांनी सुद्धा चांगली टाकलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बंडू, अतिशय सुरेख असा फटका, चेंडू खाली प्रल्हाद नाईक, खूप दूर राहिले चेंडू पासून, चेंडू जातो सीमारेषेबाहेर, चौकार. क्या बात आहे. सुंदर अशी जर्सी पाहायला मिळते आणि त्यांचा इथे मान सन्मान या व्यासपीठावर. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. वीर तानाजी दापोडे पूर्ण तयारीमध्ये आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. आई गावदेवी ओवली, क्या बात आहे. संस्थापक अध्यक्ष एका बाजूला आणि त्याचबरोबर माजी अध्यक्ष एका बाजूला. कडक मॅच. शेवटचं आणि अंतिम षटक मच्छिंद्र म्हात्रे सज्ज होतात. मागच्या सामन्यामध्ये मच्छिंद्र म्हात्रे यांच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा खर्च झाल्या होत्या. पुन्हा एकदा शेवटचं ओव्हर टाकण्याची जबाबदारी मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावरच दिलेली आहे. समोर फलंदाज प्रमोद भोईर. धावसंख्या 26 आहे. या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मच्छिंद्र म्हात्रे, प्रमोद भोईरसाठी हा चेंडू. नॉन स्ट्राईकला बंडू पाटील. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. मोठे फटके मारण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. पाहूया ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात. आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. सत्तावीस धावा धावबगावर लागल्या गेल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलता आला नाही. लॉंग ऑफच्या तिसऱ्या अंपायरची मागणी इथे केलेली आहे. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. बंडू पाटील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा नेहमी बंडू पाटील यांच्याकडून असते. धावसंख्या 27. 3 बाद 27. मच्छिंद्र म्हात्रे. बंडूसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. बॅटची कडा, चेंडू हवेत. लक्ष्मण नाईक यांनी हा झेल घेतलेला आहे. बंडू पाटील यांची खेळी संपुष्टात. एक काळ होता विकेट किपर लक्ष्मण नाईक विकेट किपिंग करतायत. मग जेव्हा जेव्हा टीम जयदुर्गा खेळायची तेव्हा लक्ष्मण नाईकच विकेट किपिंग करायचे. आणि आता सध्या तरी 40 सर्व सिनियर खेळाडू आहेत संघामध्ये. सध्या तरी द्वारकानाथ तरे नक्कीच खेळाडू कक्षामध्ये आहेत. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सर्वात सिनियर खेळाडू म्हणजे लक्ष्मण नाईक. सुंदर असे विकेट किपिंग. नक्कीच सन्माननीय मनोज पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. उपाध्यक्ष आहेत. लॉर्ड कमिटी सदस्य ज्ञानदेव पाटील. टीमचे कॅप्टन देखील आहेत. आपण यायचं व्यासपीठावर. लेग स्टेपच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. त्या बॅटला लागला असता तर नक्कीच काही धावा इथे 4 किंवा 6 मिळाल्या असती. व्हाईट बॉलने धावसंख्या वाढते ती 28. शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूवर एक फलंदाज बाद झालेला आहे.
आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे मिड विकेटला. शैलेश म्हात्रे याच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज बाद होतोय. या ओव्हरमध्ये दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विकास. कैलास. विकास बाद झालेला आहे. कैलास नवीन फलंदाज आलेला आहे. मच्छिंद्र म्हात्रे कैलाससाठी अतिशय सुरेख असा कटचा फटका. चेंडू गॅप मधून चाललेला आहे. येतोय प्रेक्षणीय चौकार. धावा झालेल्या आहेत. ते सुरेख असा चौकार येते. कैलास याने अतिशय सुरेख असा चौकार. कटचा फटका खेळला गेला होता. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख असा चेंडू यावेळेस मात्र कोलवट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. डीपमधून संजय म्हात्रे चेंडूवर सरसावतात. फक्त एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या 33. शेवटचा चेंडू या षटकातील. प्रमोद भोईर अतिशय सुरेखरित्या खेळला गेला आहे. संजय म्हात्रे तिकडे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी भादवड संघासमोर. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली. आडोस पडोस की लढाई. आज सर्व आडोस पडोस की लढाई बघायला मिळतात. सकाळी पिंपळगर आणि गोवे ही एक कडक मॅच झाली. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण पोचायचं आहे. वेलकम अमर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण टॉस बॉक्सकडे जाऊया. आपण नंदे पाटील सध्या तरी जोडत आहेत आणि त्याचबरोबर मनोज पाटील साहेब उपाध्यक्ष आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि लागोपाठ आपण पाहताय त्यांच्या मागे गावदेवी ओवली टीम संघाचे सर्व कॅप्टन अरविंदजी भोईर साहेब. मॅच बिग मॅच, कडक मॅच होईल. तर टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन जात आहेत. नक्कीच शाखा प्रमुख आमचे मित्र सागर ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचं टॉस आपण करायचं आहे. ओ टू उमेश. धन्यवाद. तर महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक होत आहे वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली या 2 संघादरम्यान. तर आमचे पाहुणे आम्हाला जोडले गेलेले आहेत. सागर ठाकरे. कॉल कोणाचा असेल? हेड असा कॉल आहे ओवली संघाचा आणि टेल आलेला आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ज्ञानदेव पाटील नाणेफेक जिंकलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण? समोरचा संघ हा चांगला आहे त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत अष्टविनायक क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे चषक याबद्दल काय सांगाल? प्रथम मी या मंडळाला आभार मानेन का त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि चांगलं असं आयोजन त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या संघाकडून हार्दिक शुभेच्छा. एकंदरीत क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला एक बलाढ्य संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट नाही आहे कारण क्रिकेट अनिश्चितता केले त्याच्या मला कमीत कमी धावण्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा.
नाणेफेक हरलेले आहेत. नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती. निश्चित महत्त्वाची होती, पण तरी नाणेफेक नंतर आम्ही बॅटिंगच करणार होतो. तर एकंदरीत तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर बॅटिंग करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न कराल? निश्चित वीरतानाची क्रीडा मंडळ हा संघ एक बलाढ्य संघ आहे. कारण खरोखर त्यांनी मागच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि ह्या वर्षी चांगला खेळ त्यांचा आहे. तरी त्यांच्यासमोर एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न असणार आहे. एकंदरीत अष्टविनायक क्रीडा मंडळ ठाकूरपाडा यांचं आयोजन आहे, या आयोजनाविषयी काय म्हणाल? निश्चित अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचे संपूर्ण टीम, संपूर्ण खेळाडू आणि त्यांचे ग्रामस्थ खरोखर आयोजन एक चांगल्या प्रकारे असतं. दरवर्षी त्यांचं आयोजन एक 40+ माध्यमातून असो किंवा ओपनच्या माध्यमातून खरोखर चांगलं आयोजन असतं. खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो चांगलं आयोजन केल्याबद्दल. तर तुम्हा दोघांनाही विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक जिंकलेले आहे वीर तानाजी दापोडे संघाने आणि प्रथम स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मागचा मॅच हायलाईट मॅच पाहायला मिळाला. आता नक्की लो स्कोरिंगचा सामना आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आली आहे. आई गावदेवी भादवड टीम संघाची आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकली आहे दापोडी टीम संघाने. एक मोठा मॅच, यानंतर कुठेही जाऊ नका प्रेक्षक. नक्कीच अल्पितचं असं म्हणणं आहे की या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये जेव्हा जेव्हा वीर तानाजी दापोडी टीमचे कॅप्टन जेव्हा टॉस करतात मग प्रवेश शुल्क जे असतो ते अल्पेश गायकवाड यांच्याकडे लगेच त्यांच्याकडे जमा होते, असं अल्पेशचं म्हणणं आहे. म्हणजेच एक बोलायचं झालं की शिस्तबद्ध संघ असं. चला मॅचला करूया सुरुवात. 36 धावा एक सोपं आव्हान आहे, मात्र क्रिकेट आहे. 64 धावा मागच्या मॅचमध्ये बनवल्या गेल्या. आता 36 धावा बनवण्याचं काम करावं लागेल. प्रल्हाद नाईक टीमचे कॅप्टन आहेत आणि संतोष तरे मागच्या मॅचचा फिनिशर. जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल 45 धावा बनवल्या होत्या संतोष तरे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये गोलंदाज पूर्ण तयारी करताना आपण पाहतोय. उल्हास गोलंदाज. महत्वाचा पॉवर प्लेचा षटक आहे. इथून जर 10च्या आतमध्ये थांबवलं ना भादवड संघाला, मग एक रंगतदार सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल आणि प्रेक्षक असंही रंगतदार सामना बघण्याकरताच उपस्थित असतात. उल्हास पाटील पहिला चेंडू, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाज समोर आहे प्रल्हाद नाईक. सुरुवात तर चांगली झाली आहे. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, बचात्मक केला गेला आहे प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव श्री गणेश धावांना सुरुवात होते. आई गावदेवी भादवड टीम संघाच्या आपण पाहतोय प्रल्हाद नाईक आपलं खातं ओपन करताना. आज मेगा फायनल डे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025चा आजचा मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहता मैदानामध्ये जे हनुमान गोवे टीम ज्या संघाने 36 धावांचं आव्हान ठेवलंय डिफेन्स करण्याची तयारी करताना उल्हास गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल का? ओ माय गॉड, कॅच सोडले की मॅच सोडलाय. एक चांगला फिनिशर, एक चांगला पिन हिटर संतोष तरेचा सोपं झेल उडाला होता. असं वाटतच होतं की झेल पकडले आणि मी म्हणतच होतो की बडा झटका, मात्र झेल सुटली आहे. कदाचित डोकेदुखी देखील ठरू शकतो इथे गोवे टीम संघाला. जीवनदान मिळतोय, खातं ओपन होते संतोष तरे या खेळाडूचा. प्रयत्न केले होते, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. आपल्या वाचवण्याकरिता फक्त 36 धावा आहेत. तुम्हाला क्षेत्ररक्षण तुमचं टाईट ठेवणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज उल्हास पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू 1 बाउन्स येतोय, चौकार. आज मित्रांनो वाढदिवस आहे. काल वाढदिवस नांदे पाटील यांचं होतं, त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज दिवसभर दिवा टीम संघाचे कपिल म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. नक्कीच संघटनेशी ते सलग आहेत, कारण की सर्वच खेळाडू, प्रत्येक संघाचे खेळाडू जे आहे संघटनेमध्ये खेळत आहेत.
मग त्यांच्या शुभेच्छा देणं देखील फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये काय बाकी आहे, जेव्हा 40 वय आपण गाठतो तेव्हा आपण ॲज अ फिटनेस क्रिकेट खेळत असतो आणि ओल्ड इज गोल्ड, जुना क्रिकेट आहे, जुने जाणते खेळाडू खेळत आहेत सध्या तरी. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक, पुन्हा एकदा मला वाटतं कॅप्टन राजू पाटील होते. पुन्हा एकदा चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. ऑलरेडी ते खालती बसले होते तिथे आणि ती झेल पकडण्याचा प्रयत्न केला. जरा पुढे आले असते तर कदाचित अजून एकदा विकेट मिळाला असता. डॉट चेंडू, दोन्ही फलंदाजांना आता जीवनदान मिळालंय. किती फायदा घेतील पाहूया आपण. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या तरी चाचणी स्पर्धेपासून जे संघ जिंकत नव्हते ते संघ देखील जिंकतायत. हा खेळ झालाय सध्या, म्हणजेच क्रिकेटला कुठेतरी ऊर्जा मिळाली आहे, प्रत्येक संघाला आस मिळाली आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, कंट्रोल हुकचा फटका आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परलात नाही का, एक धाव का होईना ती देखील जोडण्याचा प्रयत्न करतायत खेळपट्टीवर. धाव संख्या 7 धावा धावफलकावर. नक्कीच स्पर्धा थोडी उशिराने सुरू झाली यावर्षी. थोडासा पावसाला राजा जो आहे भरपूर कोसळला गेला, उशीर झाला. काही ग्राउंड उपलब्ध नव्हते, कोणाचा सराव देखील झाला नव्हता चाचणीच्या अगोदर. मात्र ज्याचा सराव त्यांनी चाचणी स्पर्धा जिंकली. कोणगाव आहे, संधी आहे सर्वांना. नवीन चॅम्पियन पिंपलगडच्या मैदानावर पाहायला मिळाला, नवीन चॅम्पियन नांदखेडच्या मैदानावर पाहायला मिळाला. आज देखील नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल, कारण की श्री अष्टविनायक ठाकूरवाडा या स्पर्धेच्या बाहेर आहे. चेरोबा कोण गोलंदाज उल्हास पाटील, महत्वाचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थ्रो केलाय. मात्र काय घडले, पंच इशारा करत नाही, म्हणजे धाव पूर्ण केली गेली आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, मात्र कलेक्शन थोडंसा लेट केल्यामुळं धाव पूर्ण केली गेली आहे. चला, षटक समाप्त झाले, धावा झालेल्या आहेत. धावफलक 8. स्वागत सन्मान आपण करूया. गोलंदाज आपण गोलंदाजी सुरू ठेवायची आहे. माझे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब उपस्थित आहेत. क्या बात आहे. त्यांच्या मिसेस, त्यांच्या धर्मपत्नी उपसरपंच आहेत ओवली गावच्या, आणि त्यांचा सन्मान, मान सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. मी विजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान, शाही सन्मान आपण पाहुण्यांचं करायचं आहे. मित्रांनो, श्री अष्टविनायक ठाकूरवाडा यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये हा शाही सन्मान इथे केला जात आहे. थँक्यू सो मच साहेब. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. त्यानंतर भिवंडी ग्रामीण पोटीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज पाटील साहेब उपस्थित आहेत. दापोडे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि दापोडे संघाचे एक लकी खेळाडू आहेत, कारण की ते जेव्हा खेळतात तेव्हा मन लावून खेळतात. यस, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण इथे करतोय विजेंद्र ठाकरे यांच्या शुभ हस्ते. स्वागत आणि सन्मान तुमच्या टीव्ही मॉनिटरवर पाहायला मिळत आहे. मनोज पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहे, त्याहून चांगले फिल्डर आहेत. जेव्हा त्यांच्याकडे झेल जाते तेव्हा सोडत नाही, अशीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करत असतात. थँक्यू सो मच. यस, लॉर्ड कमिटी सदस्य नांदे पाटील आहेत, त्यांचं स्वागत सन्मान करूया आपण. टीमचे कॅप्टन आहेत वीर तानाजी दापोडे टीम संघाचे, त्यांचं देखील सन्मान इथे आपण करू. विजेंद्र ठाकरे साहेबांच्या शुभास्ते हा मान सन्मान, शाही सन्मान पाहुण्यांचं इथे केला जात आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, जेव्हा आपण कोणताही कार्यक्रम ठेवतो मग त्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान, स्वागत सन्मान करणं फार महत्त्वाचं असतो. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण इथे करत आहोत. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये विजेंद्र ठाकरे साहेब सर्व पाहुण्यांचं मान सन्मान करत आहेत. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. खेळाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय, पहिला चेंडू, एक सिंगल धाव इथं पूर्ण केली आहे. दिलीप पाटील एक अनुभवी खेळाडू आहे, जे हनुमान गोवे टीम संघाचा. क्लास आहे या गोलंदाजाकडे, एक महान खेळाडू आहे आणि तितकाच मोठा कलाकार आहे तालुक्यातील. दिलीप पाटील, अनुभवाची कुठे कमतरता नाही आहे. मात्र विकेट, जर विकेट आली नाही तर मग दबाव इथे वाढू शकतो जे हनुमान गोवे संघावर. नक्कीच अरविंदजी भोईर साहेब आपल्या संघासोबत जोडतायत, कारण की मॅच आहे. कुंदन पाटील साहेब संघासोबत जोडतायत. संघाशी चर्चा होणं फार महत्वाचं आहे. इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय का पाहूया. सेफ लँडिंग होते, धाव पूर्ण होते आणि दुसरं धाव देखील परलत नाईक सहज इथे पूर्ण करतायत. धावा झालेल्या आहेत 2 धावाने
धावपलकावर 11 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा आयोजकांच्या वतीने. सध्या चालू सामना जो आपण पाहतोय आई गावदेवी भादवड 36 धावांच्या मार्गावर आहे आणि त्याचबरोबर त्यांना डिफेन्स करण्याची तयारी करताना जय हनुमान गोवे. दिलीप लोवर फुलटा चेंडू स्वीप केलाय. चेंडूला शतरक्षक वेगाने हलकासा मिसफील्ड झालाय. दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि मिसफील्ड होते आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच प्रल्हाद नाईक डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कूल. कॅप्टन जेव्हा थंड्या दिमागाने खेळतात ना मग संघाला पूर्ण श्रेय मिळत असतो आणि प्रल्हाद नाईक सध्या एक चौकार त्यांच्या बॅटमधून प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळाले. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिला नक्कीच वापर पुरेपूर करताना भादवड संघाला आपण पाहतोय. दिलीप पाटील शॉर्ट बॉल. चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचं मूड नाहीये प्रल्हाद नाईक यांचं असंच म्हणू शकता आपण. 1 धाव कंप्लीट. धावपलकावर 14 धावा. पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली होती. एक चौकार खर्च करून सुद्धा 8 धावा खर्च केल्या होत्या उल्हास या गोलंदाजाने. त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवताना दिलीप याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो भादवड टीम संघावर. गोलंदाज दिलीप पाटील. महत्वाचे 2 चेंडू षटकातील. ओरपी चेंडू शतरक्षक आहे आणि सुंदर अशी झेल. संतोष तरियाचा विकेट मिळतोय. मोठा झटका लागलाय टीम भादवड संघाला. निकेशने सुंदर अशी झेल पकडली आणि पहिला विकेट इथे पाहायला मिळते संतोष तरेच्या रूपामध्ये. आउट होण्यापूर्वी फक्त आणि फक्त 3 धावा बनवता आलेल्या आहेत आणि आता मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये फक्त 3 धावा. शैलेश मात्रे क्रमांक 3 वर. वेलकम हेमंत भोईर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माणिक पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही हरकत नाहीये. खेळाडू आहेत ॲज अ क्रिकेटर आपल्या संघाला चांगला खेळ दाखवतील हीच अपेक्षा करतो आपण. नावं तर प्रत्येकाची आपण घेत असतो आयुष्यामध्ये. नक्कीच प्रत्येक व्यक्तीला आठवण करणं फार महत्त्वाचं असतो म्हणून अल्पेश येणाऱ्या सर्व खेळाडूचं नाव उल्लेख करत असतात. अशी ओळख निर्माण केली अल्पेशने. गोलंदाज दिलीप. महत्त्वाचा चेंडू आहे. शैलेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट स्टंप बाजूला दाखवत आहेत पंच आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जिथे धाव नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केल्या. ॲज अ क्रिकेट याला म्हणतात खेळ. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर धावसंख्या धावपलकावर झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 16 धावा 8 ची सरासरी गाठत आहे मॅच. अजूनही जय हनुमान गोवे संघाकडे मॅच आहे. थोडासा स्पीडअप करा. अल्पेशने टाइम तुमचा सेट केलेला आहे. मॅच सुरू झाली होती 12:47 झाले होते आणि आता 57 झालेले आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटं अजून आहेत तुमच्याकडे. विजय पाटील प्रमोद भोईर चर्चा करताना तिसरा षटक आता प्रमोद नक्कीच एक विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेटच्या अपेक्षेने टीमच्या कॅप्टनने गोलंदाजी दिली आहे. राजू पाटील टीमचे कॅप्टन आहेत. पहिला सामना फार रंगतदार सामना जिंकला होता तो म्हणजे जय हनुमान गोवे संघाने. त्याहून शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला होता. चेरोबा कोण आणि आई गावदेवी भादवड. नक्कीच आई गावदेवी पिंपलगड या स्पर्धेमध्ये नक्कीच पिंपलगड संघाने आम्हाला श्रेय दिला होता. अल्पेश गायकवाड आणि संदेश पाटील भिवंडीकर एका दिवसामध्ये सर्व सामने 4 षटकांचे खेळले. 9 मॅचेस पूर्ण केले आणि फायनल देखील 4 षटकांचा केले. कारण की त्याचं कारण असं होतं की 9:30 वाजता पहिला सामना सुरू झाला होता. नक्कीच राकेश पाटील यांनी आम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आमचं कौतुक केलं की स्पर्धा खूप चांगली तुम्ही समाप्त केली. असंच तुमचं काम चांगलं आहे.
धन्यवाद साहेब. तिसऱ्या षटकाला सुरुवात. प्रमोद भोईर एक नामचिक खेळाडू आहे जय हनुमान गोवे टीम संघाचा. प्रमोद भोईर आणि बंडू पाटीलचा एक जुना नातं आहे क्रिकेटचे. फार जुने खेळाडू आहेत. अनुभवाची कुठे कमतरता नाही आहे. थोडंसं शतरक्षरमध्ये परिवर्तन, डीपमध्ये षटकार चौकार वाचवण्याकरिता प्रल्हाद नाईक स्ट्राईक आहे तर स्क्वेअर लेग डीपमध्ये शतरक्षक त्याने मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईडिश मिड विकेट त्याला म्हटलं जात आहे आणि लॉंगांना विजय पाटील आपण पाहत आहे. सुरुवात करतायत. चेंडू आबेमध्ये खेळलेले आहेत. मिड विकेटवर शतरक्षक वेगाने. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसफिल्ड आहे आणि 2 धावा पूर्ण आहेत. या चुका आहेत ना कुठेतरी थांबवाव्या लागतील अजय हनुमान गोवे संघाला. कारण की धावा आपल्याला 36 थांबवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची फिल्डिंग झाली, थ्रो लेट आलं तर मग विकेट देखील मिळणार नाहीये. 2 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. आता विजयाकरिता 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अर्धा झाल्यात, अर्ध्या बनवायचे आहेत. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम जय हनुमान गोवे. एखादा मोठा फटका येईल का? कॅप्टन प्रल्हाद नाईक, कॅप्टन राजू थोडीशी चिंतित आहेत दोघे पण. कारण की इथून जिंकायचाच आहे दोघांना. पुढे वाटचाल करायची. नॉकआउट स्पर्धा आहे. जो हरेल तो घरी. आज वार बुधवार आहे. मग आहेच मग दुपारचं जेवण. गोलंदाज प्रमोद. फार महत्वाचा षटक आहे हा तिसरा दोन्ही संघांसाठी. प्रमोद पुढचा चेंडू घेऊन प्रल्हाद नाईक सज्ज होत आहेत. फार जुने जाणते क्रिकेटर आहेत प्रल्हाद नाईक देखील आणि तितकाच अनुभव प्रमोद भोईर याच्याकडे देखील आहे. भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलं या सर्व खेळाडूने. म्हणून भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटनेला आपण नेहमी म्हणत असो ओल्ड इज गोल्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आबेमध्ये. एक धाव झाली आहे. बंडू स्वतः चेंडू मागे गेलाय आणि आता दुसरा धाव देखील पूर्ण केलेला आहे. 2 धावा पूर्ण. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा बनवत आहेत. धावा बनत आहेत. धावा सुरू ठेवलेल्या आहेत. चेंडू डॉट आलेला नाहीये. धावा सुरू ठेवलेल्या आहेत. एक विकेट आला होता तिथे डॉट आला होता. धावा झालेल्या आहेत. धाव पलका 20 धावा 20. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 गेंदे 16 रन. मित्रांनो आपण असं म्हणतो की जेव्हा मोठी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये एम्पर, स्कोरर, मग कॉमेंटर, लाईव्ह आणि डीजे जर नसेल तर ती स्पर्धा पूर्ण होत नाही. तसाच हा खेळ आहे. जोपर्यंत तुम्ही चांगली गोलंदाजी करत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही. चला फिल्डिंग फार महत्वाची झाली आता जय हनुमान गोवे संघाला. कारण की प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा येत आहेत. हे फार महत्वाचे येत आहेत आई गावदेवी भादवड संघासाठी. कॅप्टन सज्ज होत आहेत प्रल्हाद नाईक. प्रमोद व दबाव दोन्ही संघांवर आहे. कारण की 10 चेंडू 16 धावा बनवायचे आहेत आणि ते पूर्णचे पूर्ण बनवायचे आहेत. चेसिंग हीच कंपल्सरी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रमोद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आबेमध्ये. विकेट कीपर आहे तिथे बंडू. बंडूला माहिती आहे विकेट आला तर चेंडू डॉट होईल आणि दबाव भादवड संघावर येईल. डीजे अगदी 40+ संघटनेपासून जेव्हापासून समालोचक मी करत आहे तेव्हापासून चांगले चांगले संगीत ते ऐकत आहेत. प्रेक्षकांना देखील आमचं देखील मन भरून येतं या संगीताच्या मागे. कारण की जुने संगीत आहेत. सर्वांना आवडणारे आहेत. नक्कीच आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय म्हात्रे क्रमांक 4 वर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी केली होती संजय म्हात्रे यांनी. 6 धावा खर्च केले तर विकेट घेतला होता. प्रल्हाद नाईक यांनी देखील गोलंदाजी चांगली केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा 1 विकेट. शैलेश म्हात्रे यांना विकेट मिळाला नव्हता. तिथे 12 धावा खर्च झाल्या. त्यांनी शेवटच्या षटकामध्ये भादवड एक्सप्रेस मचिंद्र म्हात्रे यांनी 2 विकेट घेतले होते. 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र प्रमोद गोलंदाजी करतोय. 100% सध्या तरी आपल्या गोलंदाजीमध्ये दिलेलं आहे. ठीक आमच्या व्यासपीठाच्या समोर फिल्डिंग पोझिशनमध्ये थोडंसं स्पीड नक्की ठेवा. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 12:47 ला इनिंग सुरू झाली आहे. पहा एखादा बॅटर जेव्हा पंचांच्या समोर धावत असेल आणि थ्रो फेकला जाईल आणि बॅटरच्या अंगाला जेव्हा चेंडू लागेल तेव्हा फलंदाज आऊट दिला जाईल. लक्षात असू द्या.
हा नियम सर्वांसाठी लागू आहे. धावताना फक्त थ्रो केल्यानंतर हा का, नाही तर सर्कलमध्ये असतात फिल्डर. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा येते सुरेश गरांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावफलकावर. हाय माय फ्रेंड्स, माय ब्रो संदेश वकारे, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी दमन दौरा. पुढचा चेंडू. ओ फुलटा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय. संघर्षाचा हा चौकार भादवा टीम संघाच्या माध्यमातून. गणेश पाटील यांचं म्हणणं आहे की स्वप्न में मिळते सारे रात. मात्र दिवसभर क्रिकेट केल्यानंतर घरीच जातोय आपण. तर चौकाराने आता स्कोर 25 धावा. धावफलकावर 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू जर आता डॉट आले तर इक्वेशन 6-11चा असेल. एखादा मोठा फटका आला तर इक्वेशन थोडासा कमी होईल. संजय मात्रे आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना. पुन्हा एकदा पॅचिच बीट विकेट कीपर. मात्र काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. संजय होता तिथे. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. कमालीची फिल्डिंग. 7 चेंडू आणि 10 धावा. सात चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 7 हवे ती म्हणजेच जे हनुमान गोवे संघाला आणि 10 धावा हवेत त्या म्हणजेच आई गावदेवी भादवड संघाला. शैलेश म्हात्रे चर्चेचा विषय टीम संघाकडे आणि त्याच्या बॅटनं हा हवाई सपाट चेंडू हवेमध्ये आणि महत्वाचा विकेट. संजय म्हात्रे आता थोडीशी चिंतेमध्ये कारण की शैलेशने 7 सोडली खेळपट्टीवरून. कमान डीजे. चेंडू 10 धावा. महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने चंदू. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रमोद आहे. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय की बाल बाल बचे वापर. 1च धाव घेतली गेली आहे. नक्कीच दुपारचा भोजन आलेला आहे. आमचे पंच कॉमेंटर डीजे ऑपरेटर प्रिन्स मूवीज आपण भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे आयोजकांच्या वतीने. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते चंदू. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि झेल सोडली गेली आहे मात्र चेंडू अडवला गेलाय आणि विजय पाटीलचा बॅकअप पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. कम्मालीचा फिल्डिंग पाहायला मिळाला.
रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. आता या आपण पाहू शकता रिप्ले दाखवला जात आहे टीव्ही मॉनिटरवर. एका एक पिक्चर मध्ये प्रमोद नावाचा खेळाडू तिथे होता आणि क्या बात आहे, कमालीची फिल्डिंग. 4 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम झाली. आता दीपक तरेचे प्रयत्न पाहायला मिळाले, थोडेसे अपुरे राहिले, मात्र 4 धावा वाचवले आपल्या संघासाठी प्रमोद भोईरने. चंदू गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, सरवली पाईपलाईन इन कडून. दीपक तरे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चंदू पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विजय पाटील आहे, चुकी होणार नाहीये. बिग विकेट, प्राइज विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. बॅटर आउट. फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आहे 3, धावांची आवश्यकता आहे ती 7. सामना होता कुठे आणि आला कुठे. सुरुवातीला 3 षटकामध्ये फक्त 2च चौकार आले आणि त्या शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन असा होता की 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती. तिथे 3 चेंडूमध्ये 3च धावा आलेल्या आहेत आणि एक विकेट देखील आले. चंदूची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गणेश पाटील सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज, शॉर्ट बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा प्रमोद आहे तिथे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का. विकेट 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 पाहायला मिळतोय. कमालीची कॅच पकडली गेली आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अजून एक जर विकेट घेतला गोलंदाज चंदूने तर सागर ठाकरे, शाखा प्रमुख ठाकूरवाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. आता 500 रुपयाचं पारितोषिक. ज्ञानेश्वर मात्रे नवीन फलंदाज. 500 रुपयाचं पारितोषिक की महत्वाचे 2 चेंडू. पाहूया चंदूची कमालीची गोलंदाजी आहे. प्रेक्षक जे बसले, महत्वाचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण बघतोय सरळ निघून गेलाय. डॉट चेंडू आणि आता स्ट्राईक भेटणार नाहीये संजय म्हात्रे यांना. 1 चेंडू आणि 7 धावा. असा वाटत होता की आई गावदेवी भादवड संघ सहजरित्या जिंकेल, मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि अशा प्रकारे इथे हा सामना जिंकला जय हनुमान गोवे टीम संघाने. कॅप्टन राजीव पाटील अभिनंदन, त्याचबरोबर अभिनंदन दिलीप, प्रमोद, उल्हास आणि बंडू. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टपलक टीम, प्रल्हाद नाईक अँड संजयभाई म्हात्रे. नक्कीच गोलंदाज चंदूला नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल सागर ठाकरे यांच्या माध्यमातून, ज्याने हा सामना इथे जिंकून दिलेला आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती. गोलंदाज चंदूने जादू ही गोलंदाजी दाखवली आहे आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चंदू आपण यायचे नक्कीच. आपण टर्निंग पॉइंट म्हणून विचार केला तर प्रमोदचा देखील, मात्र चंदूने डिफेन्स केलेले आहे. 10 धावा, अगदी फक्त 3च धावा आणि 2 विकेट. संजयभाई म्हात्रे आपण व्यासपीठावर यायचं आहे. यस, त्याचबरोबर प्रल्हाद नाईक उपाध्यक्ष आहेत. चंदू आपण या व्यासपीठावर. अभिनंदन पुन्हा एकदा. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल आणि कोल्ड्रिंक्स आहे. यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. चंदू बाबा यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आहे, ती दिली जाईल या व्यासपीठावर. सागर ठाकरे यांच्या माध्यमातून चंदूला 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिला जाईल. या सागर ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी, सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देखील
दिला जात आहे सागरच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच चंदूला नेहमी आठवण राहणारी ही सुंदर अशी ट्रॉफी यतीश ठाकरेने दिलेली आहे आम्हाला. आणि चंदू बाबा यांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंक्स जी आहे आपण देतो ती सोमनाथ मात्रे यो याच्या माध्यमातून मिस्टर यो ही कोल्ड्रिंक्स देताना आपण पाहतोय. सोमनाथ ग्रामीण क्रिकेटमध्ये एक जबरदस्त क्रिकेटर आहे, त्याच्या शुभास्ते ही कोल्ड्रिंक्स दिली जाते. खूप खूप अभिनंदन चंदू आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर सारी शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होईल, नो डाऊट कोणत्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाहीये. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्समध्ये उमेश पाटील यांच्यासोबत. केलेला आहे, भरपूर सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात करूया आपण. चला टीम मैदानाच्या आतमध्ये यायचं आपण. वीर तानाजी दापोडे आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सामन्याला सुरुवात आणि कॉम्बॉक्समध्ये उमेश पाटील तुमच्यासोबत. माझे गाव देवी गाव देवी गाव देवी गावाचे माझे गाव देवी आई बसली या गावाला आई बसली या गावाला ठाकूरपाडा गावाची गो गाव देवी बसली मंदिराला ठाकूरपाडा गावाची गो गाव देवी बसली मंदिराला
मैदानात पाठवायचे आहेत. पंचांसाठी सूचना आहे. टेक्निकल टीम सध्या जेवायला गेलेली आहे, त्यामुळे तिसऱ्या अंपायरची मदत घेऊ नका. काय ते ग्राउंड निर्णय तुम्ही घ्या. चला बॅटर मैदानात उतरवायचे आहेत. गावदेवी ओवली, वेलकम बंद्रे मारुती काल्हेर, संतोषजी माथरे, तसेच राजन डी, वेलकम संतोषजी मात्रे, तसेच संजय भाई मात्रे, विद्यमान अध्यक्ष भिवंडी तालुका 40+ संघटना. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे गावदेवी ओली संघाची.